अहिल्यानगर शहरातील एसाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय। एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड सोहळा दिमाखामध्ये दर्जेदार बांधकामांना गौरव। अहिल्यानगरामध्ये एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड उत्साहामध्ये संपन्न। बेस्ट स्ट्रक्चर स्पर्धेमुळे गुणवत्तापूर्ण बांधकामांना चालना। जितेंद्र भोपळे, आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेयर्स असोसिएशन अर्थातच एसा अहिल्यानगरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड सोहळा नुकताच मोठ्या उत्साहामध्ये आणि दिमाखामध्ये पार पडला। या स्पर्धेमध्ये रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सामाजिक, ओपन तसंच अहिल्यानगर शहराबाहेरील स्ट्रक्चर अशा एकूण 10 विभागामध्ये स्पर्धा घेण्यात आली। यासाठी तब्बल 73 सभासद संस्थांनी सहभाग नोंदवला। स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी पुणे एसा अध्यक्ष इंजिनियर महेश बांगड, बिल्डर असोसिएशनचे माजी सचिव मनोज देशमुख, पुणे एसाचे खजिनदार जयंत पटवर्धन तसंच पुणे बिल्डर असोसिएशन EC सदस्य आणि RCC कन्सल्टंट इंजिनियर आरती भट यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। परीक्षकांनी सर्व एंट्रीची छाननी करून निकषानुसार गुणांकन केलं तसंच आवश्यक प्रकल्पांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणीही केली। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणेचे संचालक जितेंद्र भोपळे यांनी एसाच्या या उपक्रमाचं कौतुक करताना सांगितलं, अशा निष्पक्ष स्पर्धांमुळे सभासदांना इतरांच्या उत्कृष्ट कामांचं अनुकरण करून दर्जेदार स्ट्रक्चर उभारण्यास प्रोत्साहन मिळतं। शहराचं बाह्य सौंदर्य वाढवण्यासोबतच गुणवत्तापूर्ण बांधकामासाठी या स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं। आर्किटेक्ट, इंजिनियर्स, RCC डिझायनर आणि विकासक यांच्यातील समन्वय आणि सांघिक भावना जोपासणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी प्रमुख उपस्थिती नोंदवणारे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विजेते आणि सहभागी सभासदांचं अभिनंदन केलं। शहर विकासामध्ये संस्थेच्या सभासदांचे मोलाचे योगदान असल्याचं सांगत बांधकाम मंजुरीचे शासकीय नियम नागरिकांसाठी सुसह्य व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली। शहरामध्ये आता 20 मजली इमारती उभ्या राहत असून त्यामध्ये इंजिनियर्स, आर्किटेक्ट आणि बांधकाम व्यावसायिकांची महत्त्वाची भूमिका असल्याचंही त्यांनी सांगितलं। एसा असोसिएशन वर्षभर तांत्रिक कार्यशाळांचं आयोजन करत असून त्यातून दर्जेदार इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट घडत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या सोहळ्याचे प्रायोजक पोला स्टील जालनाचे सेल्स अँड मार्केटिंग प्रेसिडेंट जयेश मेहता यांनी मागील जवळपास 20 वर्षापासून पोला स्टील या उपक्रमास सहकार्य करत असल्याचं सांगितलं। सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा आनंद असल्याचं त्यांनी व्यक्त केलं। पोला स्टीलच्या गुणवत्तेप्रमाणेच एसा आपल्या सभासदांचा व्यावसायिक दर्जा हा उंचावत असल्याचं त्यांनी नमूद केलं। या कार्यक्रमासाठी पोला स्टीलचे व्हाईस प्रेसिडेंट आशिष भाबडा हेही उपस्थित होते।
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सचिव भूषण पांडव, समन्वयक आदिनाथ दहीफळे, संजय चांडवले, उपाध्यक्ष प्रदीप तांदळे, खजिनदार सुनील आवटी, संतोष खांडेकर, जितेंद्र सचदेव, सचिन डागा, संकेत पादीर, अनमोल जैन, गौरव मांडगे तसंच लेडीज विंग अध्यक्ष वैशाखी हिरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमास नगरसेवक निखिल वारे, पोला स्टीलचे सुशांत गव्हाणे, आदेश गुंगे तसंच एसाचे अनिल मुरकुटे, रत्नाकर कुलकर्णी, विजय पादीर, विकार काझी, प्रकाश जैन, मधुकर बालटे, शैलेश सप्रे, अविनाश देवी यांच्यासह सभासद आणि कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच ADTP स्नेहल यादव, अस्मिनी जाधव, जितेंद्र शेळके, बालाजी केकाण, कुलदीप पाटील, TP विभाग आणि महानगरपालिकेतील तांत्रिक विभागातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. क्रेडाईचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरियर डिझायनर्सचे चेअरमन सूरज नन्नवरे, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे चेअरमन भारतभूषण भागवत, इंटेरियर डिझायनर असोसिएशनचे डायरेक्टर अमोल खोले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. एसा भवन कमिटीचे अध्यक्ष इक्बाल सय्यद यांनी 2000 साली या उपक्रमाची सुरुवात केली. छोटेखानी स्वरूपातील हा उपक्रम आज संस्थेचा प्रमुख कार्यक्रम बनला असून नवीन पिढीला प्रेरणा देणारा ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. बक्षीस वितरणासोबतच उपस्थितांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पोलीस स्टील कंपनीनं मुलांसाठी खास प्लॅनेटोरियमची व्यवस्था केली होती. यामध्ये सभासद आणि कुटुंबियांनी मोठी गर्दी केली. स्पर्धेतील प्रमुख विजेते याप्रमाणे आहेत. रेसिडेन्शियल विभाग A कॅटेगरीमध्ये 200 चौरस मीटरपर्यंतच्या निवासी बंगल्यामध्ये सविता कोल्हे यांच्या राजगड या बंगल्यास प्रथम क्रमांक मिळाला. आर्किटेक्ट नंदकिशोर घोडके, RCC डिझायनर इंजिनियर सतीश शिंदे आणि सिव्हिल इंजिनियर अजय दगडे यांनी या प्रकल्पाचं काम पाहिलं. द्वितीय क्रमांक हर्षल शहा यांच्या शहा बंगल्याला मिळाला. आर्किटेक्ट सुयश पारिख, RCC डिझायनर उदित हिरे आणि इंजिनियर दिनेश येवले यांनी हा प्रकल्प साकारला. रेसिडेन्शियल विभाग B कॅटेगरीमध्ये 200 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या गटामध्ये KA मनोत यांच्या कोर्ट यार्ड हाऊसला प्रथम पुरस्कार मिळाला. इंजिनियर ओमप्रकाश चांडक, RCC डिझायनर पंकज झावरे आणि आर्किटेक्ट तुषार चांडक यांनी प्रकल्प उभारला. द्वितीय पुरस्कार अरविंद पारगावकर यांच्या उपनिषद बंगल्यास मिळाला. आर्किटेक्ट प्रल्हाद जोशी, RCC डिझायनर अविनाश कुलकर्णी आणि इंजिनियर दिनेश येवले यांनी काम पाहिलं. तृतीय पुरस्कार ॲडव्होकेट जयंत भापकर यांच्या भापकर बंगल्याला मिळाला. इंजिनियर आदिनाथ दहीफळे, RCC डिझायनर विवेक आपटे तसंच आर्किटेक्ट मयुरेश देशमुख आणि अजय शिर्के यांनी प्रकल्प साकारला. या विभागामध्ये उत्तेजनार्थ पुरस्कार संकेत ताथेड यांच्या ब्रिक जाली हाऊस तसंच इंद्रजित बजाज यांच्या हार्मोनी रेसिडेन्सला मिळाला. रेसिडेन्शियल विभाग C मध्ये सुकृतम फेज 3 ट्विन बंगला आणि सुकृतम फेज 3 रो बंगला या प्रकल्पांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पुरस्कार मिळाले. अपार्टमेंट विभागामध्ये रामदेव रेसिडेन्सी, क्लाउड 9 यासह विविध प्रकल्पांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कमर्शियल बिल्डिंग विभागामध्ये हार्टबीट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला प्रथम तर पालवे हॉस्पिटलला द्वितीय पुरस्कार मिळाला. इंडस्ट्रियल विभागात प्रथमेश इंडस्ट्रियल इंडिया लिमिटेड तसंच इटामॅक्स एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या प्रकल्पांना गौरवण्यात आलं. सोशल बिल्डिंग विभागामध्ये आनंद पार्श्व गुरुकुल आणि सॉलिटरी बाय बडी साजन या प्रकल्पांना पुरस्कार मिळाले. आउटसाईड अहिल्यानगर सिटी विभागामध्ये विठाई बंगला आणि निरामय वेलनेस सेंटर या प्रकल्पांचा गौरव करण्यात आला. सर्व विजेत्यांना आमदार संग्राम जगताप, संचालक जितेंद्र भोपळे, जयेश मेहता, ADTP स्नेहल यादव आणि परीक्षकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं. संस्था अध्यक्ष अभिजित देवी यांनी विजेते आणि सहभागी सभासदांचे अभिनंदन केले. या उपक्रमामुळे नवोदित सभासदांना दर्जेदार काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्पर्धेचे समन्वयक आदिनाथ दहीफळे आणि संजय चांडवले यांनी स्पर्धा पारदर्शक आणि अधिकाधिक सभासद सहभागासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चेतन गायकवाड आणि तानिया मुलतानी यांनी केलं. संजय चांडवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. आपण पाऊस असून पण एवढ्या ह्याच्यात आला आहात, थँक्यू व्हेरी मच. रिस्पेक्टेड चीफ गेस्ट ऑनरेबल श्री जितेंद्रजी भोपळे साहेब यांचं मी स्वागत करतो. श्री MLA संगम अरुण काका जगताप सर, पद्मश्री श्री पोपटराव पवार साहेब, गेस्ट ऑफ ऑनर आपले पंकज आशिया सर, कलेक्टर ऑफ अहमदनगर. आवर मेन स्पॉन्सर पोलाद स्टील ऑनरेबल जयेशजी मेहता सर and Ashishji Bhabda sir and my ESA committee members and all my ESA family. Welcome to Best Structure Award 2026. Friends,
आजचा दिवस खरंच स्पेशल आहे. वाय? बिकॉज टुडे वी आर नॉट जस्ट गिविंग अवॉर्ड्स. आज आपण सेलिब्रेट करतोय एक्सिलन्स, इनोव्हेशन अँड डेडिकेशन ऑफ एव्हरी इंजिनियर अँड आर्किटेक्ट फॉर मेकिंग अ स्ट्रक्चर ब्युटिफुल. यावर्षी आपल्याला 73 एंट्रीज मिळाल्या होत्या. आपण 9 कॅटेगरीज केल्या होत्या आणि त्याच्यासाठी एक लाऊड क्लॅप झाला पाहिजे की फर्स्ट टाईम इन हिस्ट्री आपण 73 एंट्रीज प्राप्त केल्या होत्या. अँड ऑल द एंट्रीज वे डिवायडेड इन रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल या ह्याच्यात आपण बायफर्केट केलं होतं त्यांना. आणि सर्वच एंट्री अवॉर्ड विनिंग होत्या. आणि त्याच्यात आपण स्पेशल ज्युरी अपॉइंट केली होती. स्पेशली फ्रॉम पुणे होते. एसा चेअरमन पुणे मनोज सर, एसा चेअरमन महेश सर, देन मॅडम आरती मॅडम अँड जयंत पटवर्धन सर. त्यांनी अत्यंत बारकाईने सगळे प्रोजेक्ट्स बघितले अँड देवेर की त्यांना पण कन्फ्युजन होतं आपण कुणाला प्राईज द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं. पण त्यांनी खूप हॅट्स ऑफ टू देम. त्यांनी खूप टफ जॉब खूप इझी पद्धतीने केला. थँक्यू सर फॉर कमिंग फ्रॉम पुणे अँड डुईंग अ जॉब फॉर मी. थँक्यू सर. अँड आय ऑल्सो थँक्स पोलाद स्टील, Jay sir and Ashish sir for giving us such a grand sponsorship for a program. तुमच्याशिवाय हा प्रोग्राम पॉसिबल नाही आहे सर. ऑलवेज वी आर विथ यू अँड यू आर विथ अस. थँक्यू सर. अँड जितेंद्र सर, तुम्ही आमच्या एवढ्या शॉर्ट नोटीसवर पुण्याहून इकडे आला आहात. सो थँक्यू सर फॉर कमिंग फ्रॉम देअर अँड आय वेलकम ऑल एसा मेंबर फॉर बीइंग इन अ प्रोग्राम. थँक्यू ऑल. ऐसा और पोलाद का एक बहुत ही पुराना नाता रहा है. जब से पोलाद स्टार्ट हुआ है तब से पोलाद और ऐसा का एक अटूट बंधन है. जब मैं यहाँ आता हूँ तब एक ऐसा लगता है कि घर के एक प्रोग्राम के, घर के एक फंक्शन में आया हूँ. आज जब मैं आशीष से बात कर रहा था तब मुझे पता चला कि इस बार सबसे हाईएस्ट एंट्री इस बार ऐसा को मिली है. तो सभी जिन लोगों ने पार्टिसिपेशन किया है उनको मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामना. ऐसे ही नेशन बिल्डिंग का, सोशल बिल्डिंग का और जो लोग न्यू यूथ है उनको आगे लाने के लिए इस प्रकार के अविरत काम करते रहे. जब भी ऐसी कोई इनिशिएटिव लेते हैं, पोलाद कंस्ट्रक्शन फील्ड हो, नेशन की बात हो, समाज की बात हो, तब वो ऐसे एसोसिएशन के साथ कंधे से कंधा मिलाकर खड़े रहता है. और आगे भविष्य में भी मैं आप लोगों को वचन देता हूं कि इस कार्यक्रम में पोलाद की तरफ से हम हर हमेश आपके साथ है. जिन लोगों ने पार्टिसिपेशन किया है, जिनको अवार्ड मिलने वाले हैं और जिसने प्रयत्न किया है, वो सभी को अग्रिम शुभकामना. और इसी के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र. स्ट्रक्चर अवॉर्ड्सच्या चेअरमन असतात ज्युरीच्या आणि एसाच्या ज्युरीवर पण असतात. आणि जयंत पटवर्धन सर जे एसाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे ट्रेजरर आहेत पुण्यात. तर मग आम्ही वी वर लुकिंग ॲट डिफरंट एक्सपर्टीज कमिंग ऑन वन बोर्ड. मी आर्किटेक्ट आहे स्वतः. अडचण काही आली नाही ॲक्च्युली, कारण 3 गोष्टी. एक म्हणजे द ब्रोशर, द एसा अवॉर्ड इन्व्हिटेशन वॉज व्हेरी वेल थॉट ऑफ. त्याचे क्रायटेरियाज एकदम व्यवस्थित दिलेले होते. दुसरा विषय म्हणजे सगळ्या एंट्रीज व्यवस्थित स्क्रुटिनाइज झाल्या होत्या. तुमच्या साईडनी पण ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे, यू हॅव सबमिटेड द राईट डॉक्युमेंट्स, द राईट रिक्वायरमेंट्स ॲज रिक्वायर्ड. आणि जे नव्हत्या गोष्टी त्याही एसा कमिटी अहिल्यानगरनी मागवून घेतल्या आणि त्या लगेच मिळाल्या. पण काही शंका होत्या आम्हाला, कारण तिसरा पॉईंट हा होता की काही ठिकाणी जॉब टफ झाला आमचा. कारण एक काम असं सिंगल आउट करून खूप छान झालं असं म्हणण्यापेक्षा भरपूर छान काम होतं आहे अहिल्यानगरमध्ये. आणि दॅट इज बिकॉज ऑफ ऑल ऑफ यू. असं नाही आहे की एका व्यक्तीमुळे होतं आहे किंवा एका असोसिएशनमुळे. तुमच्या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे द एंटायर लँडस्केप ऑफ अहिल्यानगर इज चेंजिंग. आणि हे खूप महत्त्वाचं आहे येणाऱ्या काही वर्षांकरता की आपण आर्किटेक्चर आणि बिल्डिंग्स आणि इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने किती छान कॉन्ट्रीब्यूट करतो आपल्या शहराला चांगलं करण्यासाठी.
करण्याकरता, शहर नियोजनाकरता आणि त्याच्या प्लॅनिंगकरता आणि त्याच्या एस्थेटिक व्हॅल्यू करता. तर एंट्रीज खूप छान होत्या आणि मग काही एंट्रीजना मग आम्हाला व्हिजिट करावं लागलं. आम्हाला चांगला प्रतिसाद पण मिळाला. ज्युरी कंडक्शनच्या बाबतीत हे सांगायला आवडेल की आमचा मेन फोकस वॉज अबाउट तुम्ही सगळे क्रायटेरियाज मीट केलेत का नाही, महत्त्वाचा विषय तो. डॉक्युमेंटेशन जे मनोज सर सारखे सांगत होते ड्युरिंग द ज्युरी प्रोसेस की गुड डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स. आपलं काय हा एक प्रॉब्लेम सगळीकडे युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे की आपण साईटवर काम करणारी लोक आहोत. आपल्याला ते जाऊन फोटो काढा, प्रोग्रेसचे फोटो ठेवा, त्याला कंपाईल करा, त्याचा PPT बनवा, एक छान दिसणारं ब्रोशर बनवून ते डॉक्युमेंटेशन करा. हे आपल्याला सगळ्यांना जमत नाही. आपण काय हाडाचे प्रोफेशनल्स आहोत, आपण डायरेक्ट साईटवर काम करतो. तर गुड डॉक्युमेंटेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर प्लीज टेक अ दॅट. आम्ही प्रपोजल दिलेलं आहे एसा अहिल्यानगरच्या कमिटीला की वी विल लाईक टू कंडक्ट सम सेशन्स जॉईंटली फ्रॉम एसा पुणे अँड BAI अँड BI अहिल्यानगर ऑल्सो विथ एसा अहिल्यानगर टू डू सम एड्यू सेशन्स, हाऊ टू डॉक्युमेंट, वॉट डॉक्युमेंट्स आर इम्पॉर्टंट, हाऊ ड्रॉइंग्स शुड बी. तर आम्ही काही सुझाव दिलेले आहेत अहिल्यानगर एसा एक्झिक्युटिव्ह कमिटीला. आपण ते पुढे घेऊन जाऊ, याचा आपल्याला फायदा होईल. आणि 2 वर्षांनी परत जेव्हा हे अवॉर्ड्स होतील, वी आर शुअर की हा आकडा 100च्या पार जाईल. आय होप ऑल ऑफ यू आर प्रॉमिसिंग दॅट, कारण दॅट्स वॉट वी आर लुकिंग फॉरवर्ड टू. सो आय वॉन्ट टू ऑन बिहाफ ऑफ ऑल द ज्युरी मेंबर्स आय वॉन्ट टू थँक द एसा एक्झिक्युटिव्ह कमिटी अहिल्यानगर. कोणतं वर्ष मला माहीत नाही आहे, परंतु अवॉर्ड जे आहेत ते 2 वर्षानंतर देण्यात येतात ते सांगण्यात आलेलं आहे. ही जी युती आहे आर्किटेक्ट्स, इंजिनियर आणि सर्वेअर, ही खूप छान युती आहे. सेम जसं शासकीय कार्यालयात देखील अधिकारी असतात, म्हणजे असिस्टंट डायरेक्टर, टाउन प्लॅनर, असिस्टंट टाउन प्लॅनर आणि सर्वेअर म्हणजे ड्राफ्ट्समन वगैरे. तर सेम वे अहिल्यानगरमध्ये तुम्ही हा ग्रुप फॉर्म केलेला आहे. अहिल्यानगर असू द्या, पुणे असू द्या, कोल्हापूर असू द्या, हे एक चांगलं प्रतीक आहे. म्हणजे समाजामध्ये देखील जे जातं, जो आपल्या घराचा नकाशा तयार करतात त्यात हे 3ही फॅक्टर्स खूप इन्क्लूड असतात. आर्किटेक्ट्स प्लॅन तयार करतात, इंजिनियर्स त्याच्यामध्ये इनपुट देतात, स्ट्रक्चरल इंजिनियर्स त्याच्यात इन्व्हॉल्व असतात, सर्वेअर ते जे ड्रॉइंग तयार करण्यासाठी त्यांना मदत करतात. तर हे 3ही फॅक्टर जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी आपण शहरासाठी चांगलं करू शकतो. आणि आनंद आहे, जसं आता सांगितलं की 73 एंट्रीज होत्या आणि त्याच्यातून काही अवॉर्ड्स विनर तुम्ही काढलेले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड असेल, काही कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल अशा पद्धतीने तुम्ही अवॉर्ड्स काढलेले आहेत असं मला सांगण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्युरी जी आहे ती तुम्ही अहिल्यानगरची नाही ठेवली, सर्व पुणेकरी आहेत. आणि मला खात्री आहे की पुणेकर कधीही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि ज्यांना कोणालाही प्राईज मिळालेलं असेल निश्चितच त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण केलेलं असणार आहे. आणि जेही सहभागी आहेत, मला सांगण्यात आलेलं आहे की जवळपास 500 ते 550 आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स आणि सर्वेअर इथे अहिल्यानगरमध्ये काम करत आहेत. ही खूप मोठी संख्या आहे आणि शहरं खरोखर बदलत आहेत. म्हणजे शहराचं जे नियोजन आहे, जे नियोजन प्लॅनर जरी करत असेल तर शहराची ब्युटी जी आहे ती आर्किटेक्ट्स, इंजिनियर आणि हेच लोक करत आहेत. आणि जसं नावारूपाला येतं, गाव असतं, गावाचं आपण ग्रोथ सेंटर येतं, ग्रोथ सेंटरहून नगरपंचायत येते, नगरपंचायतून नगरपालिका होते, नगरपालिकेतून कॉर्पोरेशन होतं. तुम्ही सर्व विटनेस आहात यामध्ये. यंग जनरेशन जसं आहे, यंग यूथ जसं इन्व्हॉल्व आहे, त्याचप्रमाणे आपले संजयजी आहेत जे थोडे सिनियर मेंबर आहेत. म्हणजे असेही मेंबर जे आहेत की ज्यांनी आपल्याला अहिल्यानगर पूर्वी काय होतं, लोकांची ट्रेंड कसा होता, लोक बांधकामाला आर्किटेक्ट्सकडे, इंजिनियर्सकडे परमिशनला यायचे का स्वतःहूनच आपलं बांधकाम करायचे, असाही एक ट्रेंड होता पूर्वी की माझ्याकडे पैसा आहे तर मी माझ्या पद्धतीने बांधून घेईल. परंतु आता लोकांना कळलेलं आहे की सेफ्टी जी आहे, सेफ्टी ही खूप महत्त्वाची आहे. आणि हे सर्व फॅक्टर्स, हे 3ही ग्रुप जे आहेत एसा, हे सर्व त्याप्रमाणे बघतात. आमचा जो रोल असतो अधिकाऱ्यांचा, हे जे तुम्ही नकाशे तयार करतात, तुम्ही प्लॅन तयार करतात, ॲक्च्युअल वर्क एक्झिक्युशन करतात, या प्रत्येक घटकामध्ये आम्हीही तेवढेच इक्वली सहभागी असतो. अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी असू द्या, कर्मचारी असू द्या. जसं तुमच्याकडे सर्वेअर आहे तसं आमच्याकडचे ड्राफ्ट्समन येऊन तुमचं मेजरमेंट घेतात, प्लीज चेक करतात, CC आहे की नाही बरोबर ते सगळं बघतात.
आणि OCच्या वेळेसुद्धा ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या वेळेसुद्धा जे तुम्ही कम्प्लिशन केलेलं असतं, कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आर्किटेक्ट्स देतात अधिकाऱ्यांकडे, अथॉरिटीकडे, तर त्याप्रमाणे खरोखर बांधकाम पूर्णत्वास झालेलं की नाही आहे हे आमचे सर्व अधिकारी पाहतात. आणि त्याच्यानंतर एक रूप येतं, काहीतरी बंगला येतो, आशियाना येतो, म्हणजे वेगवेगळे नावं येतात. आणि तिथे कुठेतरी त्या आर्किटेक्टलाही समाधान असतं, त्या इंजिनियर्सलाही समाधान असतं, त्या मालकालाही समाधान असतं की आपण पुणे खूप चांगल्या आर्किटेक्ट्सकडून बांधकाम करून घेतलेलं आहे. आणि त्याला अधिकृतता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकृतता हे खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा केव्हा नॅचरल डिझास्टर येतात आणि घरं कोलॅप्स होतात, काय होतात, तर त्यांना शासकीय मदत ही कमी प्रमाणात मिळते. किंबहुना जर त्या घराला परवानगी घेतलेली असेल, त्या घराचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट झाले असेल, तर त्याचे 100% पैसे तुम्हाला मिळतात. हे कदाचित खूप कमी लोकांना माहीत असेल. तर त्यासाठी आपण सर्वांनीच, म्हणजे आर्किटेक्ट्सनी, इंजिनियर्सनी, सर्वेअरनी आणि आम्ही देखील जिथे जिथे जातो तिथे ऑथराईज परमिशन्स घेऊन ऑथराईज घरात तुम्ही राहिल्याचा मान मिळाला पाहिजे. कारण की जेव्हा आपल्याला नोटीस येतात अनऑथराईजच्या, तेव्हा खूप वाईट वाटतं की आपण चुकीच्या घरात राहतो. बऱ्याचदा बिल्डिंग परमिशन घेतलेली नसतात आणि लोक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करून टाकतात. आता तशी प्रथा राहिलेली नाही आहे. आता एव्हरीवेअर रेरा आलेला आहे, सगळं आलेलं आहे आणि लोकांचाही कल जो आहे तो कल बदलत चाललेला आहे. तर आम्हाला आनंद आहे. आम्ही जेव्हा शासकीय प्रतिनिधी म्हणून जेव्हा केव्हाही तुमच्या समोर येतो, तर आम्ही नेहमीच सांगणार की तुम्ही अधिकृतकडे चला. आम्ही शहराचा प्लॅन तयार करतो, DP तयार करतो, रिजनल प्लॅन तयार करतो आणि तिथे हा प्रत्येक घटक जो आहे एंड युजर हा ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये सहभागी झालेला असतो. आम्ही देखील जेव्हा केव्हाही प्लॅनिंग करतो, जेव्हा केव्हा बोलतो नागरिकांशी, आर्किटेक्टशी, तर आम्ही देखील एंड युजर काय आहे, एंड युजरच्या मनात काय आहे आणि काय दिल्याने त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल, हे शासकीय प्रतिनिधी म्हणून सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता सर्व अधिकारी त्या पद्धतीने कामकाज करतात. मला इथे बोलण्यात आलेलं आहे, संजयजी आणि तुमची टीम जी आहे, सर्व ज्याच्यात जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खरोखर अभिनंदन. अध्यक्ष असू द्यात, सचिव असू द्यात, तुमचे व्हाईस चेअरमन असतील, खजिनदार असतील, हे खूप मोठं काम आहे आणि हे असंच नेटाने तुम्ही करत चला. म्हणजे शेवटी अवॉर्ड हा जो असतो की नाही, हा एक सर्वाचं म्हणजे कोड कौतुक असतं आणि याने काय होतं की याने लोकांना प्रेरणा मिळते. अजून आपण पुढच्या वेळेस देखील चांगल्या पद्धतीने काम करूयात आणि जेणेकरून की हे ज्युरी ते पाहिल. ज्युरी ॲक्च्युली मला सांगण्यात आलं की ज्युरी प्रत्यक्ष हे जे काही त्यांनी बघितलेले आहेत, व्हिडिओज त्यांना दाखवलेले आहेत, प्रत्यक्ष जागेवर पण गेलेले आहेत. म्हणजे असं नाही की फक्त ऑफिसमध्ये बसून किंवा कुठेतरी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे, नाही का हॉलमध्ये बसून त्यांनी फायनल केलेत अवॉर्ड्स, तर असं नाही आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हा सर्वांना जे पण याच्यात इन्व्हॉल्व असतील, हे 550 मेंबर्स असतील, आज पावसाने थोडं छान हे करून दिलेलं आहे, माहोल तयार झालेला आहे की असं वाटलं होतं की प्रोग्राम होईल का नाही, परंतु मी त्यांना सांगितलं होतं की पाऊस पडल्यानंतर जो गारवा असणार आहे, सुखावं जे होतं, ते खूप महत्त्वाचं आहे आणि हे गुड इंडिकेशन्स आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचं अभिनंदन. असेच प्रोग्राम चांगले चांगले करत चला आणि शासकीय म्हणून, नगरस्थ अधिकारी म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही आम्हाला बोलवाल, आमचे अधिकारी स्थानिकचे असतील, रिजनल लेवलचे असतील किंवा स्टेट लेवलचे असतील, यांना निश्चित इथं आनंद होतो. कारण की शेवटी आम्ही फक्त चेअरवर आहोत आमचं सिलेक्शन झाल्यामुळे, अदरवाईज आम्ही देखील तुमच्यातलेच आहोत. मीही इंजिनियर आहे, मीही प्लॅनर आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी बोलवा, आम्ही आनंदाने येऊ आणि कोशिश करतो मी पण बराच वेळ थांबण्याची. शेवटी काही गोष्टी असतात की त्या प्रत्येकाला एकमेकाला समजून घ्या जातात. आता कोड ऑफ कंडक्ट सुरू झालेला आहे मित्रांनो, त्याच्यामुळं लिमिटेशन सगळ्यांना येत आहे. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीच कोड ऑफ कंडक्ट सुरू झालेला आहे, परंतु हा आपला घरचा प्रोग्राम आहे, आर्किटेक्ट इंजिनियर्सचा प्रोग्राम आहे. त्यामुळं माझं येणं, मी संजयजीला बोललो आहे की काय करू काही नाही, परंतु त्यांनी मॅनेजमेंट व्यवस्थित केलेली आहे आणि हे चांगलं आहे. म्हणजे असं काही तुम्ही काही चुकीचं करत नाही, त्याच्यात कुठेही कुणी कोड ऑफ कंडक्टचा काही इश्यू येणार नाही मला असं वाटतं. आणि हा एक घरगुती अवॉर्ड डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम आहे. ज्यांनी कुणी या नागरिकांसाठी घर बांधलेले आहेत, घर तयार केलेले आहेत, त्यांना हा पुरस्कार जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बाबूराव बऱ्याच वर्षानंतर गावाकडे आलोय. माझा लहानपणीचा मित्र आबूराव, तिने गुपचूप लग्न केलंय मला कळलं. आता जरा त्याचा समाचार घेऊ. आबूराव, अरे बाबूराव, वा 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 माझा मित्रा,
अरे तुला भेटलो आणि माझा आनंद आहे ना असा गगनात मावत नाही रे. मला असं वाटतं तुला कटून अशी मिठी मारावी. अजिबात मिठी मारू नको, मी तुझ्यावर नाराज आहे. अरे का रे बाबा, मी प्रेमाचं बोलतो आणि तू रागाचं बोलतो, काय झालं काय तुला? अरे तू लग्न केलं ते पण एकट्याने गुपचूप गुपचूप. अरे कसं झालं माहिती का, कोविड-19च्या वेळेस माझं लग्न झालं ना. 90 नाही हा. 19. हा कोविड-19च्या वेळेस माझं लग्न झालं ना. ते काय झालं, फक्त 50च लोक ना वरती म्हणून घेऊन जायचे होते ना. हा. त्याच्यामुळे काय झालं, मी बापाला म्हटलं, बाप्पा मी आहे ना आबरो आला ना तरच लग्न करणार, नाहीतर मी त्या लग्नाला उभाच राहणार नाही, मी जाणारच नाही लग्नाला. मग पप्पा म्हणले, अरे बाळा तसं करू नको, तुझंच लग्न आहे, तुला जावंच लागणार आहे तिकडं. म्हणून मग मी लग्न करून टाकलं आणि तुला सांगितलं रे. आता मिठी मारतो का नाही मला तू मिठी? नाही माझं तो लग्नाबद्दल बरंच ऐकलंय मी. अरे मग लग्न मी मिस केलं त्याचं दुःख मला जास्त आहे. अरे आता जाऊ दे, तू आलाय आता मला भेटलाय, तुला आहे ना एक काम करतो, तुला आहे ना मी माझ्या घरी घेऊन जातो. हा तुला आहे ना माझ्या बायकोच्या हातचं मस्तपैकी जेवण खाऊ घालतो. येतो का माझ्या घरी तू? वहिनी मला जीव घालणार. हा अरे म्हणजे वहिनीचं तोंड मी बघायला भेटणार. हा बरोबर. चल मग. ती मुंगसाची अवलादच आहे ना, तिचं तोंड बघायला तू. अरे गंमत केली बरं, चल माझ्या घरी जा. अरे कुठे आहे तू बुट्ट्या? अरे इथं आहे का? वा हे बघ, ये आहे आमचा वाडा, चिरेबंदी वाडा. चिरेबंदी? हा पावसाळ्यात कुठं राहतो मग? अरे जाड्या, अरे चिरेबंदी म्हणजे गळणारा वाडा नाही, चिरे गेलेला वाडा नाही तो, नक्षीदार असा वाडा आहे वाडा. बरं मी काय म्हणतो, तू आता आलाय हा, आता तुला मस्तपैकी जेवू घालतो. हा. बरं मला एक सांग, तू व्हेज खाणार का नॉनव्हेज? आज शनिवार हा. आहे, पण पाऊस पडला जाऊ दे, नॉन व्हेज खातो. नॉनव्हेज खाणार. बरं मला सांग, तू मोठ्याचं खाणार का छोट्याचं खाणार? मोठ्याच नको, छोट्याच खातो. बरं मला सांग, काळा रस्सा पाहिजे का तांबडा रस्सा पाहिजे? तांबडा नको, काळाचा रस्सा बरा आहे. बरं तू आता भाकर खाणार का चपाती खाणार? चपाती नको, भाकरच खातो. बरं ज्वारीची खाणार का बाजरीची खाणार? बाजरी नको भाऊ, ज्वारीचीच खातो. बरं त्याच्याबरोबर तुला कोशिंबीर पाहिजे का कांदा पाहिजे? का बस, हे खाणार का ते खाणार का, घरात न्यायचा तपास नाही, बाहेरच विचार सगळं. अरे तसं नाही, आता तुला कसं सांगू मी, लाज काज इतके दिवसांनी तू मला भेटला, बायको गेलेली बाहेर आलं का, आता सुट्ट्या आहेत ना म्हणून तिला दिलंय पाठवून तिकडे. हा आता मस्तपैकी जाणार, 2 बिंड्या खाऊन परत येणार. असं आहे ती. वा वा वा. हा. बरं मी काय म्हणतो मित्रा, तुझं काय चाललंय सध्या? अरे गावात आपली बेकारी, हा मी गाव सोडला डायरेक्ट मुंबईला गेलो. डायरेक्ट मुंबईला सेटल झालो. वा. पण मुंबईचं वातावरण आमच्या वडिलांना सूट नाही झालं. हा बरोबर. मुंबईत वडील आजारी पडले हा. आणि काही दिवसांनी वारले. अरे लईच वाईट झालं राव. हा ना. हा पण ही बातमी तुझ्या वडिलांना कळाली. हा तुमचं घरानं म्हणजे खानदानी घरानं, प्रश्नच नाही, खानदानी घरानं. तुझ्या वडिलांना माझी वडील गेल्याची बातमी कळाली. हा त्यांनी गावाकडून एसटी पकडली, डायरेक्ट मुंबईला आले. बर. मला म्हणले, बाळा हा तुझे वडील गेले म्हणून काय झालं, मी तुला वडिलासारखाची. खानदानी घरानं. तुझ्या वडिलांच्या बोलण्यामुळे मला हिंमत मिळाली, हा परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळालं. बरोबर. वडील गेले, हा त्या दुःखात काही दिवसांनी आई पण गेली. अरे मग? ही बातमी तुझ्या आईला कळाली. हा शेवटी तुमचं घरानं म्हणजे खानदानी घरानं. तुझी आईनी पण गावाकडून एसटी पकडली, हा डायरेक्ट मुंबईला आली. बर. मला म्हणली, बाळा हा काळजी करू नको, हा तुझी आई गेली म्हणून काय झालं, मी तुला आई सारखीची. खानदानी घरानं. मला हिंमत मिळाली, बरोबर. परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळालं. वा. वडील गेले, हा आई गेली, हा ना. त्या दुःखात माझी बायको पण गेली. हा ही बातमी तुझ्या बायकोला कळाली. हा तुमचं घरानं म्हणजे हा खानदानी बरोबर आहे. तुझ्या बायकोने गावाकडून एसटी पकडली, हा डायरेक्ट मुंबईला आली. बरोबर. मला म्हणाली, भाऊजी हा. तुमची बायको गेली म्हणून काय हा. झालं, मी तुम्हाला. अरे काही पण काय बोलतो तू? हा काही पण काय बोलतो? हा बायको असं कुठं असतं बाई? हा असं कुठं असतं का? काही पण बोलतो आपलं. अरे तू ऐकून तर घे हा. ना. तुझी बायको म्हणाली, भाऊजी तुमची बायको गेली म्हणून काय हा. झालं, मी तुम्हाला एखादं दुसरं स्थळ बघून देते. अच्छा असं झालं वय. शेवटी खानदानी घराणे ना, म्हणजे माझी बायको पण खानदानीच नाही का? तुला हा बरं काय म्हणत होतो तू? तुला सांगतो, मुंबईने बाप खाल्ला, आई खाल्ली, बायको खाल्ली. हा. मी डायरेक्ट मुंबई सोडली हा आणि डायरेक्ट फॉरेनला गेलो. डायरेक्ट फॉरेनला? कुठं गेलं तर कुठं? युगांडा. अरे का शिव्या बिव्या देतो काय मला तू? अरे गावाचं नाव आहे युगांडा. युगांडा? तालुका बी युगांडा आणि जिल्हा बी युगांडा. बरं मग? युगांडाला गेलो, हा. आणि तिथं मावेची टपरी टाकली. 120, 300 कच्ची पक्की इलायची, 32 गुंज पालन खुशबू. वाटणारा पाहिजे का एखादा? नाही टायर आहे ना आपल्याकडे. हाय का? बरं. हा मग? तिथं काय केलं, मावेच टपरी टाकली. हा आपलीकडे कशी रविवारी सुट्टी असती, हा तशी तिकडं असती सुट्टी बुधवारी.
बुधवारी वेनेसडे आपला पिक्चर पण आला होता ना वेनेसडे. बरं हा पुढं. मग सुट्टी दिवस म्हणलं आता युगांडा कसं आहे बघा. हा हा असं फिरत फिरत चाललो होतो. हा हे भाला मोठा टोलेजन बंगला. हा तिथे एक बाई उभी होती. हा तिने मला आवाज दिला. हा. तिने भाऊजी इकडे या. भाऊजी ते काय झालं, नवरा बापन भाऊ सोडून सगळ्यांना भाऊजी म्हणायची सवय ते आधीच बांधले करणे लावली. एकदम बरोबर एकदम बरोबर. इंग्लिश मध्ये म्हणली आय कम हिअर. बर तुला कळणार नाही म्हणून मराठीत सांग. बर बर हा तिने मला आवाज दिला. हा. मी गेलो. हा ती लिया घरात. बर लगेच लगेच बर. घरात गेलो. हा. ती बसा. बर मी सोफ्यात बसलो. हा. तिने काचेचा ग्लासात थंडगार पाणी दिलं बर. आणि मला म्हणली शर्ट काढा. अरे बाबू लगेच. मी घाबरलो. अनोळखी गाव, हा. अनोळखी घर, हा. अनोळखी बाई. हा घाबरत घाबरत शर्ट काढला. बरोबर बरोबर मग. मग ती म्हणली आता पॅन्ट बी काढा. अरे बापरे मग. मग हातीच. हा मी परत घाबरलो. अरे बापरे. म्हणलं अनोळखी देश, हा. अनोळखी घर, हा. अनोळखी बाई. अरे बापरे. मी घाबरत घाबरत पॅन्ट बी काढली. अरे लवकर लवकर सांग ना मला लई बोलतो. तिने आवाज दिला पिंकी. हा आतून एक 1.5 वर्षाची पोरगी पळत आली. हा तिने बघ पिंकी दूध नाही पिली अशी माकडवाणी दिसते. बरोबर त्या युगांडावाल्यानी बरोबर ओळखलाय तुला. तुला सांगतो मित्रा ते सोड. तुला तर माहिती आपल्याला ना लहानपणापासून शिकारीचं नाद. हा. हा मी काय झालं माहिती का, एक दिवशी असं जंगलामध्ये गेलो. जंगलामध्ये गेलो असं एकदम छाती काढून. तुला तर माहिती आहे या छातीला छाती भरायची कोणाची छाती नाहीये. हा पार ऊर फुटून मरण अशी छाती आपली. मी गेलो आणि समोर बघतो तर काय काय टायगर म्हणजे वाघ बरं का. हा. वाघानं माझ्याकडे हा. पाहिलं. मी वाघाकडे पाहिलं. हा. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. हा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हे असा पळालो तुला सांगतो. मी पुढं वाघ माग, मी पुढं वाघ माग मी पुढं. आणि मला एक मोठं असं झाड दिसलं. मी लगेच तार 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 त्या झाडावर चढलो. झाडावर चढलो बघतो तो काय वाघ पण मागे तार 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 घेतो. मग मी लगेच त्या फांदीवरून खाली उतरतो. लगेच वाघ पण फांदीवरून खाली आला. आणि मग मी काय केलं माहिती का, उजवी बाजूचा हात दिला आणि डाव्या बाजूला वळालो. म्हणजे नगरच्या पोरीनवाणी केलं. म्हणजे उजवीकडचे इंडिकेटर द्यायचं आणि डावीकडे वाजायचं. हा बरोबर. मग मी असं गेलो सुटलो. असे डोळे उघडले आणि बघतो तो काय काय समोर तोच वाघ. मग त्या वाघानं माझ्याकडे पाहिलं आणि त्या वाघानं माझ्यावर अशी झेप घेतली आणि सटकनी का सोडून तरी टाकलं तू. अरे तुला सांगतो एवढा मोठा वाघ जर माझ्या मागे लागला असता ना हा माझी तर चड्डीच पिवळी झाली असती. मग तुला काय वाटतं वाघ कशावरून टाकला. हिला तुला भेटलं तर मोठी चूक आहे भाऊ. जाऊन अरे ऐक ना. अरे जेवण अरे रुसलाय जरा. मी त्याची जरा समजूत काढून येतो. अरे बाबराव. अहिल्यानगर जिल्ह्यातील असणाऱ्या ऐसा या असोसिएशनच्या माध्यमातून अवॉर्ड सेरेमनीचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला आपण सर्वच आपल्या या आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेअर असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी यांच्या पुढाकारातनं हा कार्यक्रम आज आपल्याकडं संपन्न होत आहे. आणि प्रत्येक अल्टरनेट वर्षी हा कार्यक्रम आपल्याकडं आपली संघटना पुढाकार घेते आणि कुठंतरी आपल्या जे आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, सर्वेअर असतील, या सर्वांच्या माध्यमातून काय काय नवीन हे केलं गेलं, काय काय चांगलं दर्जेदार केलं गेलं, याचं कुठंतरी एक स्पर्धा ही आयोजित केली जाते आणि त्याची एक सेरेमनी ही आपल्याकडे संपन्न असते. आणि तो कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपला पार पडत आहे. या कार्यक्रमाचा आजचा दर्जा जर पाहिला तर मनापासून मी आयोजकांचं अभिनंदन व्यक्त करतो की अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं एक आयोजन आज आपल्याकडं आपल्या असोसिएशनने पुढाकार घेऊन आज केलेला आहे की मोठ्या स्तरावरती कुठेतरी गेलं पाहिजे. तसं आज आपल्या वेगवेगळ्या संघटना या क्षेत्रामध्ये काम करत असणारे अनेक लोक, अनेक मान्यवर मंडळी पुढाकार घेतात. महाराष्ट्राच्या वेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये संघटना ह्या पुढाकार घेऊन काम करत असतात. तर तशी आपल्याकडे देखील ही संघटना बऱ्याच वर्षापासून आहे. याचं एक मोठं भव्यदिव्य कार्यालय आज आपल्या अहिल्यानगर शहराच्या लिंक रोडच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि या संपूर्ण कार्यालयाच्या माध्यमातून देखील आता ते कार्यालय देखील त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच त्याचा देखील उद्घाटन सोहळा पार पडून आपली अधिकृत जी संघटना आहे आणि दरवेळेला म्हणजे कार्यक्रम देखील त्याच ठिकाणी पार पडत अशी एक चांगली व्यवस्था आज आपल्या संघटनेने केली आहे.
म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळ्या संघटना आहेत, देश पातळीवरती अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत आपल्या या क्षेत्रामध्ये उद्योग कसा वाढला पाहिजे. कारण आपण पाहतो की शासनाच्या माध्यमातून आपल्याला अनेक लोक हे तिथं अधिकारी वर्ग असेल, तिथं एखादा मंत्री ज्यावेळेला त्या पदावरती बसतो तर अनेक वेगवेगळ्या त्रुटी ह्या काढण्याचा प्रयत्न करत असतो. मग कशा पद्धतीनं बांधकामाला अजून आपल्याला पुढाकार घेऊन करता येईल. कारण की आपण पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये आता नगरमध्ये देखील उंच असणाऱ्या इमारती आता आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी नगरमध्ये तेवढ्या इमारती कुणी उभा करत नव्हतं, पण आज शासनाने परवानग्या दिल्या. परवानगीच्या माध्यमातून लोकांनी परवानगी घेऊन आज एक नगर शहर आपण पाहतो की मोठ्या अगदी 20-20 मजल्याच्या परवानगी देखील आज आपल्या अहिल्यानगरच्या शहरामध्ये आज आपल्याला मिळालेल्या पाहायला मिळतात. त्या इमारती आता काम सुरू आहे, पुढं चाललेल्या आहेत. त्यामुळं ही आश्वासन देखील ही महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे असं ज्या वेळेला काही पुढाकार येतं तर त्यावेळेला आपल्याकडं अहिल्यानगरच्या आपल्या संघटनेच्या देखील सूचना ह्या तिथपर्यंत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहे. आणि त्याच्यानंतर कमिटमेंट आपल्याकडे देखील ह्या झालेल्या आहेत. आणि म्हणून आज आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं ही संघटना आणि संघटनेचं बळकटीकरण करून आपल्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना आज चांगली एक वेगळी दिशा मिळून त्याच्या माध्यमातून ही आपली संघटना पुढे चाललेली आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये देखील आज जसं हे वेगवेगळे प्रत्येकाने केलेलं काम आणि त्याचं मूल्यमापन करून त्यांना आज कुठेतरी ॲवॉर्ड त्याच्यातनं दिला जाणार आहे की ज्याच्यातनं पुढची पिढी, कारण आज आपण पाहतो की बरेच लोक आर्किटेक्ट होतात, कुणी इंजिनियर होत आहे आणि मग त्यांना देखील कुठेतरी प्रेरणा मिळाली पाहिजे की नवीन कुणी काय काय केलेलं आहे की ज्याच्यातनं कुठेतरी एखाद्याला चांगलं काम एखाद्याचं पाहिलं की त्यालाही प्रेरणा मिळते की कसं पद्धतीने पुढं काम करायचं आहे. आणि त्या प्रेरणेकरता असे कार्यक्रम होणं देखील गरजेचं असतं. आणि तशा प्रकारे आज पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आपल्या संघटनेने आज आयोजित केलेला आहे. मनापासून सगळ्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो. ज्यांना आज पुरस्कार मिळणार आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि अजून आता आम्हाला नाव माहिती नाही कोणाचे आहेत, पण निश्चित आपल्या नगरमध्ये अनेकांचं काम हे आज बाहेरच्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये असणाऱ्या लोकांना लाजवल इतक्या दर्जेदार काम आपल्याकडे देखील अहिल्यानगरच्या भूमीमधल्या आमच्या पिढीने आज केलेलं आहे. कारण आम्ही देखील ते पाहतोय, वास्तू पाहतोय, आतनं पाहतोय, बाहेरनं पाहतोय. आणि त्यामुळे निश्चित आम्हालाही वाटतं की कुठेतरी एक चांगल्या पद्धतीनं आपली देखील अहिल्यानगरची पिढी पुढे येते, काम करते. आणि आपल्या पूर्वी आपण पाहायचो की बाहेरचे लोक या ठिकाणी याचे काम करायचे, पण आज आनंद वाटतो की बाहेरचे लोक नगरच्या लोकांना सांगतात की तुम्ही आमच्याकडे आम्हाला काम करा. त्यामुळे तो एक नगरच्या सगळ्या तुमच्या लोकांचं परिश्रम, कष्ट याच्या माध्यमातून आज सगळं काम पुढं चाललेलं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीनं आपल्या अहिल्यानगरची ओळख हे महाराष्ट्राच्या नकाशावरती जात असताना चांगल्या पद्धतीने पुढं जावं. अनेक अडचणी येत असतात कारण की शासनाने वेगळे नियम काढले, आपल्याकडं अजून त्याच्यापेक्षा किचकट नियम काढले जातात, असंही बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं. पण हरकत नाही, त्याच्यावरती आपण मात करत असतो, ते काम करत जाऊ. अशी संकट येतच असतात. त्यामुळं आपल्याला काम करणं आणि त्याच्यावर ते कुठेतरी टेक्निकल रुपया कुणी जर काही ज्याला आपण म्हणतो फॅब्रिकेटेड अडचण निर्माण करणं असं देखील बरंच घडत असतं. ते बऱ्याच वेळेला आव्हान असतं आपल्यासमोर, कारण की फॅब्रिकेटेड अडचण ह्या तयार केल्या जातात. शासन आपल्याला कुठेतरी तुम्हाला बिल्डर लोकांना कुठेतरी त्याच्यामध्ये सोपास्कररित्या काहीतरी मार्ग दिला पाहिजे. पण हळूहळू जसं खाली येतं आणि पूर्वी आपण शासनाच्या पाहिजे वेगवेगळ्या योजना यायच्या, पण ते त्याला गाळणी लावली जायची. येऊसपर्यंत ते एक गाळणीतून सुटलं दुसऱ्या गाळणी सुटलं तिसऱ्या गाळणी. तसं शासन देखील बऱ्याच वेळेला आता आपल्याकडं शासनाने देखील आता जसे लाडकी बहीण योजना काढली, डायरेक्ट शासनाच्या अकाउंटवरून लाभार्थीचे पैसे जातात, त्यामुळे गाळणी काढून टाकली. तसं आता डायरेक्टर साहेब तुम्ही आलेले, आता ह्या गाळण्या सुद्धा आमच्याकडे फार त्रासदायक व्हायला लागलेल्या आहेत. त्या गाळण्या म्हणजे ते बऱ्याच वेळा आपण मराठीमध्ये म्हण आहे ती चहापेक्षा किटली गरम असते. तसं आता काय झालं, या गाळण्यासुद्धा इतक्या लागल्यात म्हणजे ते चहा गरम झाला का किटली गरम झाली माहिती होत नाही, पण ते गाळण्यासुद्धा इतक्या लागलेल्या आहेत की यामध्ये बिल्डर लोक, कन्स्ट्रक्शन करणारे लोक, कारण आता तेवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. जमिनीचे रेट एवढे वाढलेले आहेत, कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढी वाढलेली आहे. एखाद्या प्रोजेक्टवरती एखाद्या व्यक्तीने जर लोन केलं, आता लोनशिवाय एकही प्रोजेक्ट होत नाही. त्यामुळं हे लोक सगळेजण खालचं शॉपिंग असेल तर ते विकलं जातं, पण वरचे मात्र बऱ्याच वेळा 3-3, 4-4 वर्ष आमच्या ह्या बिल्डर लोकांना सांभाळावं लागतं. त्यामुळं बँकेचं व्याज भरणं आणि ह्या सगळ्या बाबी पुढं करणं एवढी काही सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळं गाळण्या ह्या जरी असल्या तरी ह्या कुठंतरी चांगल्या पद्धतीनं त्या कामाला सोपेस्कर असाव्या, अडचणी त्यातून कमी व्हाव्यात अशा शासनाचं धोरण असतं, पण ते खाली इम्प्लिमेंटेशन होताना आम्हाला पाहायला मिळत नाही. पण आता थोडं काही आमच्या देखील काही वेगळ्या अडचणी आहेत. थोडं तिथं काही अधिकारी पुरुष असतात
तर ते आपण जागच्या जागी आपण तुम्हाला सांगतो त्याला नीट करून काढलं असतं, पण आम्हाला थोडं त्यामध्ये हात बांधले जातात. पण निश्चित भविष्यामध्ये ही चूक दुरुस्त करू आणि आपल्या लोकांना कुठेतरी याच्यातनं बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन उद्योजक घडले पाहिजे, नवीन बिल्डर घडले पाहिजे. कारण एखादा नवीन उद्योजक पुढं आला, एखादा बिल्डर पुढं आला तर तो अनेकांच्या हातांना काम देत असतो. कारण एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहिलं तर तुम्हाला सांगतो तिथं जर 5 दुकानं झाले, 10 दुकानं झाले तर तेवढ्या लोकांना रोजगार निर्माण होतो आणि एक दुकानामध्ये किमान 2-3 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे हे एक सायकल आहे आणि हा एक वेगळा प्रवाह असतो. त्यामुळे अशा पद्धतीनं हे सगळं काम करण्याकरता आमची पिढी पुढे येते, पुढाकार घेते. त्यामुळे अहिल्यानगरच्या भूमीमध्ये भविष्यामध्ये हे सगळं काम सोपस्कर जाण्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील राहू आणि हे सगळं एक अहिल्यानगर जसं आता मागच्या 10-12 वर्षामध्ये जशा इमारतींच्या माध्यमातून आणि विकासाच्या माध्यमातून आता शहर महाराष्ट्राच्या नकाशावरती यायला लागलेलं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे की भविष्यातलं अहिल्यानगर शहर हे देखील एक मोठं शहर जसं आता विकसित म्हणून आपलं पुढे येतं आहे तसं वेगवेगळ्या मार्गानं आपल्याला कुठेतरी अजून वेगळ्या उंचीवर नेण्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील राहणार आहोत. आणि तुमच्या सर्वांमुळं आज जेवढ्या इमारती तुम्ही उभा केलेल्या आहेत तर ह्या इमारतींमुळं अहिल्यानगर शहर आता ह्या एक वैभवात देखील भर पडले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अशाच पद्धतीने तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व कार्य पुढे जात राहू. आज सर्वच ज्यांना अवॉर्ड दिला जाणार आहे तर त्यांना मनापासून मी अशा हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. हॅलो हॅलो हॅलो. अरे काय ही परिस्थिती झाली आहे. अरे बाप रे बाप रे बाप. अरे सगळा सत्यानाश. अरे पेपर उघडाव तर सगळं तेच. अरे भयानक आहे भयानक. सोडा सोडा राया हा नाद खुळा. अरे 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 अरे. चंद्र नाना. हा नाना. अरे असं काय तोंड पडलंय? कोणाचं तोंड बघितलंय तू असं एवढं? तुझ्यात बघितलंय थोबाड. माझं थोबाड आहे का माझं? अरे येड्या तुला माहिती का काय चाललंय आणि तुझं आपलं चाललंय सोडा सोडा ना तर खोळा. हा काय चाललंय म्हणजे बघ ना कसला भारी एवढं मस्त इव्हेंट चाललंय. किती इंजिनियर लोक आले, घर बांधणार हे करणार, ते आहे मस्त मजा आहे. ते आहेत पण त्यांचं दुःख माहिती का? अरे त्यांचं नाही आपल्या सगळ्यांचंच दुःख आहे. काय? अरे बघाव तिकडे ना युद्ध चालू आहे. अरे फार वैताग आलेला आहे. अरे बॉम्ब पडतात बॉम्ब. इथं माझ्या घरात रोज बॉम्ब पडते. काय सांगतो तू? आणि मग कालच संध्याकाळी काय झालं माहिती का? हा मी फक्त आतपाव वांग्यामधलं एक वांग किड काढलं. हा बायकोनी असं लाट नसतं फेकलं का सब कोणी माझ्यावर. हा नशीब मी माझ्या तल्लक बुद्धीने ते असं हुकवलं. पण विषय असा झाला, लग्नात मेवण्याने दिलेलं घड्याळ ते लाट नसलं जाऊन लागलं घड्याळ सब कोणी. हा थाप कोणी लाट नसलं मला बी पडलं. हा ना. असं युद्ध रोज माझ्या घरात चाललंय. तू काय सांगत आहे हे युद्धाचं? तुला चेष्टा सुचते का? अरे तसं नाही, पण माझ्या अरे- घरात पण लय मोठं युद्ध आहे. अरे बाळा हा. मी त्या युद्धाबद्दल नाही बोलत आहे. मग? अरे आपल्या जगामध्ये जे युद्ध चाललंय ना त्याच्याबद्दल बोलतोय. अरे रॉकेट बॉम्ब मिसाईल हे पडू राहिलेत त्याच्याबद्दल बोलतोय मी. आणि तू काय बोलतोय येण्यासारखा? हा अरे बाप. पण मग हे नेमकं होत आहे कशामुळं? तुला काय वाटतं? हं? कशामुळं होत असेल? अरे हे जो आहे ना हे जे भांडण आहे ना हे भांडण तुला वाटत असेल आपली भावकी बांध पिंड ह्याच्यामुळं होतंय. मला वाटतंय हे बघ, हा. गावाच्या एक तर बांधावरून हा. नाही तर मग नळावर लावलेल्या हांड्यावरून शिंदेबाईचं गायकवाडबाईचं चाललं असेल बहुतेक. बरोबर. मला कळलंच, मला वाटलंच तू असंच काहीतरी बोलणार. मग हा, कळलं तुझं कोणती? फक्त आहे ना आकार मोठा आहे आणि बुंती छोटी आहे तुझी. ह्याच्या आईचा बावळाट. अरे मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. मग? हे बघ तुला सांगतो, गाव असतात गाव हा. त्याला बांध असतो. देश असतो ना त्याला अशी बॉर्डर असती. सनी देओलचा. ऐकायचंय का? का जाऊ मी? नाही 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 जाऊ नाही का? नाही नाही हा? नाही 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 नाही. हे बघ मला वाटलं तू पिक्चरचं नाव घेतलं. आता ऐक नीट. हा. हे बघ हा. ते ना बॉर्डर वरून आहे ना भांडणं चाललेली आहेत. हा. एक देश म्हणतोय ही जागा माझी, हा. दुसरा देश म्हणतो तुझी कस काय माझी. याच्यावरनं भांडण सुरू आहे. अरे बाप. मग याचा परिणाम नेमका काय उरायला? याचा परिणाम असा होऊ राहिलाय, हा. 2 देश तिकडे लढू राहिलेत हा. आणि ना सगळं महागाई वाढलेली आहे. अरे जे ते ना पार आपले असं कसं आपल्या घराचा भाग याच्यावर पडले रे. सगळं वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा ग ग ग ग ग ग.
म्हणजे तिकडं 2 देश भांडले म्हणून माझ्या घरात युद्ध होऊ राहिलं. कारण की माझी बायको म्हणती सगळी महागाई वाढली, तुम्ही 1.5 जमणी सुद्धा कमवित नाही. तेच आहे बाळा. अरे तुला सांगतो, पेट्रोलचा भाव वाढलेला आहे, गॅस सिलेंडरचा भाव वाढलेला आहे, आणि त्याच्यामुळे आहे ना लोकांचे खायचे वांदे झालेले आहेत, ते परिणाम झालेला आहे. आणि ते सांगतो मी. आणि तुझं काय चाललंय सनी देवल बॉर्डर? लाटणास्त्र माझ्यावर त्याच्यामुळेच आलं वाटतं. गॅसचे टाके आणले नाही त्या दिवशी मी, असं ना मोकार हाणलाय मला. पण भाई मी काय म्हणतो ना ह्याच्यावर असं म्हणजे कुणी असं तोडगं काढू शकत नाही का? म्हणजे आपल्या गावाकडे कसं सरपंच असतो, तो काय करतो, अय शिंदेबाई तुझा हांडा चापटाय, तो माग घे, गायकवाड बाईची कळशी जाऊन दे पुढे, छोटी कळशी 5 मिनिटात भरत जाईल, मिटलं भांडण. तसं असं भांडण मिटवणारं कुणी नाही का त्यांचं? तू एका वाक्यामध्ये काय नाही सांगत रे? संदर्भ स्पष्टीकरण सगळं देत राहतो. 10वीला चांगले मार्क होते मराठीला मला म्हणून. यु नो, आय नो. अरे यु नो, आय नो ना. अरे यु नो, ऍसिडिटी झाली. युनो नावाची एक जागतिक संस्था आहे, त्याच्यामधला जो मेन माणूस आहे ना तो याच्यावर लक्ष देत असतो. पण आता अशी परिस्थिती झाली आहे की त्याचं पण कुणी ऐकत नाहीये. अयो म्हणजे ना युनो म्हणजे अख्ख्या देवाचा सरपंच आहे काय? असं अख्ख्या गावांचा नाही का, म्हणजे देशांचा सगळ्यांचा. तर त्याच कुणी ऐकत नाही. त्याच्यामुळे झालंय काय, युद्ध होतंय तिकडं, आणि त्याची झळ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना सोसावी लागते. आलं का लक्षात? लक्षात आलंय रे. लाटणास्त्र आठवतंय मला. गॅस टाकी, लाटणास्त्र. होय मी काय म्हणतो, मग आता हे जे त्याचं कोणी ऐकलं नाही तर आपली गडबड होणार इकडं. मर याच्यावर माझ्याकडे एक उपाय. मी चाललो, मला नाही ऐकायचं. अरे ऐक ना, उपाय ना सोपा आहे. सोपा आहे. आता मी एक काम करतो, मी बस 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 निवांत बस. आता ऐक. म्हणजे विचार कर बर का असा, इमॅजिनेशन नसतं का ते कर. की समजा हे जे आता युद्ध चाललंय, हे जे वेगवेगळे देश आहे बाहेरचे, यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट, ह्यांना जर भारतीय बायको असली असती तर त्यानं काय होईल? त्यानं काय होईल? बाह्या घरात रोज म्हणजे रोज लाटणास्त्र. काही झालं का लाटणास्त्र, जाऊनच दिलं नसतं बाहेर. तो प्रेसिडेंट म्हणला असता, यायला हे बाहेरचं युद्ध जाऊ दे, इथं मला घरात शांतता पाहिजे, घरात शांतता पाहिजे भाऊ, इथं मला. बाहेरच गेला नसतं. काय झालं नाना? मला ना तुझ्या नानीची आठवण आली रे. ह्याच्यावर कसं काय? अरे तुझ्या बोकाटी तर फक्त लाटणास्त्र पडतं रे, माझ्या बोकाटी तर पॉलपटना अस्त्र पडतं, मिक्सरचं भांडा अस्त्र पडतंय रे. तू म्हटलं ना तुझं डोकं आहे बरं का, मेंदू छोटा आहे, पण तुझी आयडिया एकच नंबर आहे ना. थोडं विचार केला ना तर हे होऊ शकतं. हे तुला अजून एक गंमत सांगू का? आता समजा भांडण कसं मिटन तुला सांगतो. कसं? समजा ह्यांना जर सगळ्यांना भारतीय बायको असती तर तिने काय केलं असतं, प्रेसिडेंट म्हणला असतं चाललो अणुबॉम्बचं बटन दाबायला. अरे बापरे. किचन मधून आवाज आला असतं, धनी इकडे पहिले जाता येता नाही ना कोथिंबीरीची एक जोडी घेऊन या, नंतर हातपाव वांगी घेऊन या, किडके घेऊ नका बरं का. आणि 5 किलो दळण टाकलेलं आहे, 6 रुपयानी 30 रुपये द्यायची त्या शिंदेबाईला, 2 रुपये ती वरती मागती म्हणते माझ्या पोराला पेप्सा पाहिजे. ते काय करा, त्या पेप्साचं वाटलं आपल्या पोराला 2 पेप्सा घेऊन या. अरे बस झालं. अरे ह्याच्यावर होणार काय ना? अरे ते घराच्या बाहेरच जाणार नाही ना. अरे लय बेस्ट आयडिया रे. चायला म्हणजे हे जे आहे ना भांडण हे एकदम मिटून जाणार, म्हणजे सगळीकडे आहे ना एकदम शांती निर्माण होणार. म्हणजे बघ ना, आपला हा एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड 2026 अतिशय आनंदात पार पडलेला आहे. आपले चीफ गेस्ट श्री भोपळे सर पुण्याहून आवर्जून उपस्थित राहिले, टीपीचा सर्व स्टाफ, नगर शहराचे लाडके आमदार जगताप साहेब, हे सगळे आपल्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला आले. आपल्या सर्व सभासदांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांचे आभार. हा कार्यक्रम संपला असं मी बीओडीच्या वतीने जाहीर करतो. सर्वांनी जेवण करायचं आहे, जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी सुरुवातीला एक सूचना दिली होती की आपण ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सगळ्यांचे प्रशस्तीपत्र या ठिकाणी आहेत, ते आठवणीनं घेऊन जा. या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्या कार्यक्रमाला हजेरी लावलीत, आणि महत्त्वाचं म्हणजे वेळात वेळ काढून इतक्या वेळेपर्यंत आपण थांबलात, बसलात, त्याबद्दल तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि आम्हाला दोघांना म्हणजेच अँकर तानिया, अँकर चेतन यांना संधी दिली त्याबद्दल अभिजित सर, भूषणजी पांडव या सगळ्या टीमचं, एसा या कुटुंबाचे पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद मानतो. अक्षयजी म्हस्के असतील, वैभवजी कुराडे असतील, त्यांची सगळी टीम असतील,
आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल या सगळ्या साऊंड सिस्टीमचे, अकोलकर साहेबांचे, या सगळ्यांचे, मेहत्रे डेकोरेशन्सचे, संजोग लॉन्सचे, आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आमचं हे सुंदर असं फोटोशूट केलं आहे, मूवीज गेलेत, चित्रित केलंय, त्या सगळ्यांचे, आमच्या फोटोग्राफर्स दादांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. असेच हॅपी रहा, आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांची काळजी घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये.